आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। आश्वासनानंतर भर उन्हातील बेमुदत उपोषण मागे। दहिवड शाळेच्या संरक्षण भिंतीचे काम लवकरच। दहिवड येथील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळेची ढासळलेली संरक्षण भिंत वॉल कंपाऊंड तातडीने नव्याने बांधण्यात यावी, या मागणीसाठी गुरुवार दिनांक 16 जुलै 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, दहिवड येथे भर उन्हात उघड्यावर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले होते। प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले। उपोषणाची दखल ग्रामपंचायत सदस्य दिगंबर आप्पा सोनवणे, सुनील पिंटू अहिरराव तसेच ग्रामविकास अधिकारी भुसारे यांनी घेतली। यावेळी 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून शाळेच्या संरक्षण भिंतीचे नूतनीकरण लवकरच करण्यात येईल, असे लेखी आश्वासन प्रशासनाने दिले। यानंतर उपोषणकर्ते संजय दहिवडकर आणि गोरक्षक नानाभाऊ गोसावी यांनी लिंबू पाणी घेऊन आपले बेमुदत उपोषण मागे घेतले। यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळेचे मुख्याध्यापक जयराम सोनवणे, शिक्षक समाधान सोनवणे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी गोसावी व त्यांचे सहकारी, ज्येष्ठ नागरिक पांडुरंग आहिरे, जिभाऊ ड्रायव्हर, वसंत भंडारी, भीमराव अहिरराव, गंगाधर सोनवणे यांच्यासह गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते। उपोषणकर्त्यांनी प्रशासनाने दिलेले लेखी आश्वासन वेळेत पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली असून कामात विलंब झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला। लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र प्रतिनिधी सुदाम भारती।